मित्रांनो, जय शिवराय. आपण सध्या तळेगावच्या भ्रमंतीवर आहे. तळेगावमध्ये आहे, बऱ्याच मुलाखती झाल्या आज. आणि एक मुलाखत, एक बैल वेगळा, अर्जुन. तर इथले सरपंच आहे, त्या सरपंचाचा बैल आहे. आणि त्याचं मोठे पण सांगतो. त्याला बैल जर म्हटलं तर बसतो, उठ जर म्हटलं तर उठतो, असा हा अर्जुन. दाखव, बैलाकडे दाखव थोडं. बोला बरं अर्जुन उठ. जवळ जायचं काम पडत नाही. नाही, तुम्ही या मागे, थोडं दाखवा. बस म्हणा त्याला. अर्जुन बस. अर्जुन बस. म्हणजे मैदानात पण हीच परिस्थिती राहते का? कुठं पण मैदानात, घरी, हेच परिस्थिती. बरं, आता बरेचसे बैलगाडा मालक वाट बघत राहता. बैल पळून आला, गाडी कधी बसतो, कधी गाडीत आराम पण करतो. बसून जात होती. पण याला सांगायची, म्हणजे तू मला सांगायची गरज फक्त. हा, आता उठ म्हणावर. दाखव तिकडे. अर्जुन उठ. नाही नाही, जवळ नको तो. नाही, मागे. कुठून पण सांगू द्या. हा, मागूनच सांग. सांग बरं. अर्जुन बस. अर्जुन बस खाली बस. बस. अजून काय काय करतो तो? काय काय करतो अजून? हे पण असं याम बी करतो ना. हे दिवसभर 24 घंटे असं चालू राहतं का? हा, असंच बोललं पोझिशन तेव्हाच करतं ते. मस्ती. बरं, आता जसं आलं तसं आपण बघतोय. त्याची वागणूक म्हणजे एकदम. परत तिसऱ्यानं उठू आपण त्याला. उठव रे. अर्जुन उठ. बरं, सगळ्यांच्या सांगणार उठतो, सगळ्यांच्या सांगणार बसतो का? हो. हा, अर्जुन, हे अर्जुन बस. बस बस, खाली बस. खाली बस अर्जुन, खाली बस. खाली बस अर्जुन. बस. अरे वा. अजून याच्या व्यतिरिक्त काय काय? माणसाच्या पलीकडे समजतं त्याला. म्हणजे एवढा समजदार बैल, आणि ते पण शर्यतीचा पाळणारा बैल, तो जर अशा पद्धतीने वागत असेल, मारतो का अंगावर येतो? हा, तसं मारतो माणसाला. तसं मारतो. पण शान आहे ऐकण्याच्या बाबतीत जर म्हटलं लय तर शान शहाणा आहे. म्हणजे त्याची दाद द्यावं लागेल एवढा हुशार म्हणल्यावर. बर, बैल कोणाचा आहे सांगा? बैल आहे तळेगावचे रौफ सरपंच आहे, त्यांचं बैल आहे. तळेगावचे सरपंच आहे. त्यांचा कशा कशात पळतो? हे सेकंडात 3 फेऱ्यात. बर, 3 फेऱ्याला किती मैदान झाले? 3 फेऱ्यात त्याचे 2 मैदान झाले. सेकंदात भरपूर वेळेस पळले. बर, हा, सेकंदला किती गुलाल? सेकंडला जी त्याचे 10-15 गुलाले. सेकंडला आहे गुलाल. आता हे तुम्ही जेव्हापासून खरेदी केलेलं तेव्हापासून अशीच वागणूक घ्यायची? हा, पहिल्यापासून लय बारीक घेतला होता 2-3. तेव्हापासून त्याला अशी सवय उडबैस करायची, तुमचं ऐकण्याची? हो, क्या बात आहे. आता किती वय त्याचं? वय 4 वर्ष. 4 वर्ष. आणि किती दात झाला आता? हे का 4 दात. चौसा आहे. हा, बर, अजून बरेच दिवस दात करत नाही. काय वेगळं पण बैलाचं? आता हे वेगळं पणच आहे सगळं इथून तिथून. वेगळं म्हणजे कोणत्याच बैलात बघितलं का तुम्ही असं? लयच वेगळं पण म्हणजे कुठलाच नंदीने ऐकत एवढा एवढा ऐकतं ते. बर, नाही शान आहे आणि सगळ्या गोष्टी कळताय. त्याला दाखवा त्याला. आपल्यापेक्षा बैल महत्वाचा आहे. तो त्याची वागणूक बघा, त्याची पद्धत बघा. ए खाली बस अर्जुन, खाली बस. अर्जुन खाली बस. बस खाली. खाली बस. येड्या, हे इतकं गरम कसं हो? गरम म्हणजे लयच गरम आहे तो. नाही बस. चल. अर्जुन बस. आता याला काय काय चालू आहे खायला नेमकं? खायला डाळ आहे, खवा आहे, गव्हाचा उंडा आहे. पण इतका गरम राहण्याचं कारण काय? दूध पितो ना, बांधलेलं आहे दिवसांत. ते सरपंच माग लय लाचांड आहे, बर, पाळवायला नेत नाही लवकर. त्याच्यामुळे बांधलेलं आहे. मस्ती करून राहिला ते. बैल आरामावर आहे, त्याच्यामुळं ह्या पद्धतीत तो आहे. पण मग तरी पण बरेच बैल आता बांधलेले राहते बऱ्याच दिवस. आता चिमण्या पण बांधलेला आपण बघितलं. पण मग ही अशी रग म्हणजे त्याला फेरे बी नाही येईन. बैल चांगला पळणार आहे. कोणी जर कष्ट घेणारा जर असला तर बैल द्यायचा पण येतो. जायचं आहे. हो, बस, आता याचा सांभाळ कोण करतं इथं? मग सांभाळ म्हणजे ते बाबा आहे. बाबा या इकडं. बाबा इकडे. इकडे. अहो, सगळ्यात महत्वाचा माणूस बाबा. इकडं करा, कॅमेरा करा इकडं. बाबा काय नाव तुमचं? हा, सकारी मोरे. कुठले राहणार? वैजापूर. वैजापूरचे.
इथं किती दिवसापासून मग? आणि तिसरं साल आता इथं. 3रं वर्ष आहे. मग बैल तुम्ही सांभाळता? हो. अहो बाबा वय किती तुमचं? वय काय सांगते ना ते आपल्याला. 50 वर्ष. पुढे 50 50च्या पुढे आहे. पण बाबा बैल तुम्ही सांभाळताय. आता आम्ही बघतोय घंटाभरापासून 2 दात होता. 2 दात होता. आणि तुमच्या म्हणजे तुमचं ऐकतो सगळं? हो. त्याला खाणं पिणं सगळं तुम्हीच करता. बरं आता बघा बैल आपण बघतोय कंटिन्यू एकदम करंटमध्ये आहे. आणि त्याला उठ म्हटलं की उठतो, बस म्हटलं की बसतो, सगळ्या हालचाली तो करतो. बाबा तुमच्या म्हणण्यावरच सगळ्या गोष्टी करतो घ्या. हा. अजून काय काय करतो? तेच म्हणलं तच करतो त्याला. आपण जरा तो इकडं जर झाला त्याला म्हणलं अर्जुन तिकडं होईल लगेच होत होतो. बरं तुम्ही जिकडं म्हणता तिकडं होतं. धरून दाखवा बरं जरा. धरू शकता का आता? नाही थोडा आता फरामला आहे बाबाला. बरं याला बाबा बर क्या बात आहे. म्हणजे हे मुक्या जनावरातले गुण दाखवा थोडंसं. हा प्रसंग कुठंच आपल्याला बघायला मिळणार नाही. एखादा शर्यतीचा पळणारा इतका गरम या बैल. बाबाला कोणतेच बैल मारत नाही. आणि नाही कोणतेच बैल असू द्या, पण जो बैल इतकं काही ऐकतोय बाकीच्यांचं हो. आणि आपल्या अंगावरती आता शांत होऊन गेला एकदम. हो. म्हणजे फक्त बाबाचा हात त्याच्या अंगावर पडला तर तो एकदम शांत होऊन गेला. हो म्हणजे किती कलाकार आहे बैल पण आणि बाबा पण म्हणावा. म्हणजे लय कलाकार बैल आहे तो. हा मी बी आजच बघितली त्याची खास कला. बघितलं नाही एवढं. तुमच्या जवळ असून तुम्हाला माहित नव्हत्या या गोष्टी. ते म्हणत होते मला बसतो म्हणे आणि म्हणलं काही देत असं गप्पा आहे. नाही आता मी मुलाखत मी म्हटलं होतं नंतर करू, पण तुम्ही ज्या वेळेस सांगितला अनुभव की उठणारा बसणारा ऐकल्यावर असा बैल आहे आणि म्हटलं हा वेगळा अनुभव काहीतरी वेगळा प्रेक्षकांना बघायला मिळणार. आणि खरंच एक वेगळं पण आहे बैलाचं. कुठली खरेदी होती? हे आपले बापू पुरकर आहे. बापूच्याच गाडीतलं का? सगळं बापू पुरकरच माल आहे इकडं तळेगाव. बरं बापू काय तळेगावरच. बरं चालतं. बैल चांगला आहे. आता हा तुम्ही विक्री करायचं म्हणताय, विक्री म्हणून तर मुलाखत नव्हती, पण एक बैलातलं वेगळं पण म्हणून आपण मुलाखत केली. पण विक्री करायचं जर कोणाला खरेदी करायचं काय एवढा चांगला नंदी आहे त्याचं मग काही सांभाळ होत नाही, पळवल्या जात नाही बैल. पळणारा बैल आहे तो. त्यांच्याकडून होत नाही बाय. वीट भट्टीचा धंदा आहे त्यांचा. बरं मोठा कारभार आहे त्याच्यामुळे बैल बांधून पडेल. बरोबर. एखादा चांगला कोणी घरगुती माणूस असन तर आणायच्या बोलीत बैल देऊ आपण. बरं नक्कीच चालतं. शुभेच्छा राहतील नाव बाई. धन्यवाद.